काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमी स्पष्ट राहिली की संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात जो कोणी जाईल त्याचा विरोध करण्याची भूमिका आमची राहिली। 2023 मध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने बिल आणलं। बिल तर आमचंच होतं, जे राजीव गांधींच्या काळात आलं, सोनियाजींच्या काळात आलं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि 2023 मध्ये जे बिल आलं त्याला एकमतानं मंजूर करायची भूमिका काँग्रेसने घेतली। आणि त्याच्यामध्ये अमित शहा यांनी सांगितलं की आम्ही जनगणना करू आणि जनगणनेच्या आधारावर त्या पद्धतीचे मतदारसंघाची निर्मिती आम्ही करणार आहे, अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडली। आता तुम्ही त्याच्यामध्ये जागा वाढवायचा प्रयत्न सुरू झाला तुमचा, म्हणजेच तुम्हाला लोकसभेमध्ये यावं लागलं, कारण की जागा वाढवायच्या झाल्या तर त्याला संविधानामध्ये बदल करावा लागेल। मग तुम्हाला जनगणना करायला कुणी थांबवलं? 2021 मध्ये आपण जनगणना केली नाही, त्यावेळेस कोरोनाचं कारण आपण सांगितलं, दर 10 वर्षांनी आपल्याला जनगणना करावी लागतं। तुम्हाला मनुवाद आणायचं या देशामध्ये, आणि मनुवादासाठी भाजप हा जो प्रयत्न करताय आणि आपली सत्ता काबीज ठेवण्यासाठी हा जो प्रयत्न करताय तो असंविधानिक आहे। आणि म्हणून काँग्रेस कधी पण यांना मनुवाद आणू देणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं संविधानाप्रमाणेच हा देश चालेल, ही भूमिका सातत्यानं काँग्रेसने मांडलेली आहे। आणि म्हणून आता आपण पाहिलं असेल अमित शहा का म्हणाले की आम्ही आता घराचा सर्वे करतो आहे आणि मग आम्ही जनगणना करू। असं या देशात कधीच झालं नाही। घरामध्ये लोक राहतात, फक्त घराचं कसं तुम्ही सर्वे कराल? डबल कसं सर्वे करू शकता? इतका खोटारडापणा जो भाजपचा आहे तोच त्यांना घेऊन डुबलेला आहे। आणि त्याच्यामुळे महिलांचा सन्मान यांना कधी करायला, मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं महिलांवर अत्याचार होते तर प्रधानमंत्री साधं बोलायला तयार नाही। कुठल्या महिलाचा सन्मान करायचं हे निघालेत। आणि त्याच्यामुळे मोठी नावं द्यायची, आम्ही नारी शक्तीला वंदन करतो असं बिलाला नाव देऊन त्यांनी ज्या पद्धतीनं ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, भटक्या विमुक्त जातीच्या महिलांचा अपमान करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं भाजपने या 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावून केलेलं आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलं। आणि म्हणून त्यांच्या पापाचा इथून अंताची सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पापाचा अंत सुरू झालेला आहे, म्हणून आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे।